स्वर्गीय दिगंबर दादा वेगळे 10 वर्ष आमदार होते, ढोरेताई 5 वर्ष होत्या, बापनासाहेब 10 वर्ष होते, त्याच्या मागच्या अनेक वेगळे साहेब आहेत. अनेकांनी नेतृत्व केलं, पण या तालुक्याचं वातावरण संपूर्ण जिल्ह्यात राज्यात वेगळं असायचं. चांगल्या पद्धतीने हातात हात घालून सर्वजण विकासाचं काम करायचे. निवडणुकीच्या वेळेला निवडणूक, राजकारणाचे पायपानं बाजूला ठेवून अनेक संस्था, शैक्षणिक संस्था या तळेगाव शहरामध्ये आदरणीय बेगडे साहेबांनी उभ्या केल्या. आज नूतन महाराष्ट्र विद्या पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचं बेगडे साहेबांनी बाळाभाऊ बेगडे यांच्याकडे त्याचं अध्यक्षपद दिलेलं आहे. म्हणून असे सुसंस्कृत नेतृत्व या ठिकाणी या तालुक्यामध्ये यापूर्वी तयार झालेलं आहे. ही परंपरा मधल्या 5 वर्षात खंडित झालेली आहे. ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची असेल तर बाप्पू अण्णांनी उमेदवारी करावी असा आम्ही सर्वांनी त्यांना आग्रह केला. आणि म्हणून आज बाळाभाऊ बेगडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गणेश तात्या बेगडे उपस्थित झालेले आहेत. भाऊसाहेब गुंड आहेत. हे त्यांचं मनोगत आपल्याला व्यक्त करून मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सर्वात प्रथमतः महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय गणेश तात्या बेगडे हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांनी टाळ्या वाजून आदरणीय भाऊंचं स्वागत करायचंय. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मावळ विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काहीसं चित्र आज स्पष्ट होतंय. आजच्या या आपल्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय बबनरावजी बेगडे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित तालुका भाजपचे अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, राजीनामा दिल्यापर्यंत स्वीकारला आहे ना, माजी सभापती एकनाथराव टिळे साहेब, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुरावजी वाईकर, माजी सदस्य प्रशांतांना ढोरे, मधुकरजी वाघवले, या ठिकाणी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य वरगडे, गुलाबांना वरगडे, उपस्थित सर्वच कार्यकर्ते बंधूंनो, आत्ताच बबन भाऊंनी सांगितलं आपल्याला की आजच्या निवडणुकीची ही वेळ का आली. जर 1-1.5 महिन्यापूर्वी सांगितलं असतं की असं व्यासपीठ तयार होईल आणि असे कार्यकर्ते एकत्र येतील तर कदाचित कुणाला खरं वाटलं नसतं. परंतु शेवटी ज्या नियतीच्या मनात असतं ते घडल्याशिवाय राहत नाही. महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण महायुतीच्या नेत्यांना वारंवार भेटत होतो, वारंवार सांगत होतो की मावळ तालुक्याची संस्कृती वेगळी आहे. आमच्या तालुक्यामध्ये राजकारण एकदा संपलं की कटुता संपली. आम्ही सगळीच मंडळी नेत्यांकडे येणारा कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे हे पाहण्यापेक्षा त्याचं काम काय आहे ही पाहणारी मंडळी आहे. म्हणून त्याचं उदाहरण आता बबन भाऊंनी सांगितलं की बाळा बेगडे भाजपचे आहेत, कृष्णराव बेगडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, तरी देखील त्यांनी त्यांच्या संस्थेचा उत्तराधिकारी म्हणून, त्यांच्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक केली तर ती बाळाभाऊ बेगडेंची केली. ही या तालुक्याची संस्कृती आहे. इथलं शैक्षणिक क्षेत्र असेल, इथलं सामाजिक क्षेत्र असेल, या सगळ्यांमध्ये सहकार क्षेत्र आहे, या सगळ्यांमध्ये कुठंतरी राजकारण बाजूला ठेवून जनहिताच्या दृष्टीने जी जी कामं करणं आपल्याला शक्य आहे ते एकत्र येऊन करण्याचं काम मागील अनेक वर्ष या ठिकाणी सातत्यानं होत आलंय. 1999 नंतरच्या निवडणुकीचा एक प्रसंग मला आदरणीय वाडेकर साहेबांनी सांगितला होता. आपल्या सर्वांना माहिती की 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पहिलं तिकीट आदरणीय कृष्णराव बेगडे साहेबांना त्या ठिकाणी जाहीर झालं होतं. भारतीय जनता पक्षाचं तिकीट दिगंबर शेठ बेगडे यांना होतं आणि काँग्रेस पक्षाचं तिकीट पैलवान चंद्रकांतजी सातकर यांना होतं. अशी तिरंगी लढत त्या ठिकाणी झाली. प्रत्येक पक्ष आपापल्या विचारांशी ठाम, आपापल्या तत्वांशी ठाम. ती निवडणूक संपली, निकाल लागला आणि नंतर कार्यकर्ते पुन्हा आपापल्या मार्गावरती त्या ठिकाणी चालू लागले. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय वाडेकर साहेबांना त्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला, त्यांना त्रास झाला. ते जाऊन त्या ठिकाणी दवाखान्यातून आल्यानंतर शांतपणे थांबले आणि ही गोष्ट कृष्णराव बेगडे साहेबांना कळली. वास्तविक पाहता वाडेकर साहेबांनी दिगंबर शेठ बेगडेंचं पक्षाचं
विषय असल्यामुळं अत्यंत तळमळीने काम केलेलं होतं. पण भेगडे साहेबांना ज्या वेळेला ही गोष्ट कळली त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की वाडेकर साहेबांकडे ते स्वतः गेले. त्यांना कळलं की वाडेकर साहेबांचं ऑपरेशन करण्याची गरज आहे, पण केवळ आर्थिक त्यांची क्षमता नसल्यामुळे ते करत नाहीत. आणि म्हणून भेगडे साहेब त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर विचारपूस केली आणि ताबडतोब त्या ठिकाणी त्यांची 3 लाख रुपयाची एफडी कृष्णराव भेगडे पतसंस्थेत होती. मी त्यावेळेला त्या पतसंस्थेचा चेअरमन होतो. त्यांनी मला सांगितलं की माझी 3 लाखाची एफडी त्या ठिकाणी ताबडतोब विड्रॉ करून पैसे वाडेकर साहेबांना पाठवा. आणि मग त्यानंतर वाडेकर साहेबांचं ऑपरेशन झालं. ही या तालुक्याची संस्कृती. आणि ही संस्कृती त्या ठिकाणी जोपासत असताना मागील 5 वर्षापासून जी काही राजकीय कटुता या तालुक्यामध्ये पाहायला मिळाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 5 वर्षापूर्वी बाळाभाऊ भेगडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. आमच्यातलाच एक कार्यकर्ता रुसला, अचानक तुम्हाला येऊन मिळाला. तुम्हालाही फार आनंद झाला. तुम्हाला वाटलं बरा भाजपवाल्यांचा मास मोडला, पण 5 वर्षानंतर कळलं आता तुमचा पण मोडला. आणि म्हणून मित्रांनो, विनोदाचा विषय नाही. आज खरोखर तुम्ही ज्या सगळ्या पद्धतीने तुम्हाला हे सगळे विषय माहिती आहेत की या तालुक्यामध्ये कार्यकर्ता नावाची संकल्पना तर अस्तित्वात आहे का? कार्यकर्ता आता तालुक्यात जिवंत आहे का? तालुक्यातला कार्यकर्ता कोणतीही निवडणूक आता मनाने स्वतःच्या लढू शकतो का? कारण ग्रामपंचायतीची निवडणूक लागली तरी किती पैसे खर्च करावे लागतात आणि हा खर्चाचा ट्रेंड कुठून आलाय तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून मला वाटतं ही संस्कृती मोडण्याची खऱ्या अर्थाने या तालुक्यात गरज आहे. आज तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय 2900 कोटी रुपयाच्या कामाचा डोंगर त्या ठिकाणी रचला गेला. काम चांगलं झालं असेल तर निश्चितपणाने कौतुकाची पाठीवर थाप दिली पाहिजे. परंतु हे काम होत असताना राज्याचं बजेट म्हणजे मला चांगलं आठवतं की बाळाभाऊ भेगडे पहिल्यांदा ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळेला राज्याचं बजेट जवळपास 1 लाख कोटी रुपये होतं. आणि आज 16 वर्षानंतर या राज्याचं बजेट 4.5 लाख कोटी रुपये आहे. आणि म्हणजे प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी सातत्यानं बजेटमध्ये वाढ होत असते. आणि म्हणून बाळाभाऊंनी 1400 कोटीची कामं केली असतील तर बाकीच्यांनी जास्त केलं असेल त्यात फार नवल वाटण्याचं कारण नाही. जो आमदार होतो त्याला निधी हा मिळतोच, फक्त त्या निधीचा विनियोग कुणी कसा करावा हा ज्याचा त्याचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की या 2900 कोटीची ते कामं सांगत असताना आकडा भाऊ सारखा वाढत जातोय. कारण मध्यंतरी एक महिला मेळावा झाला होता. मी अजितदादांचं भाषण बारकाईने ऐकलं. साहेब दादा म्हटलं की 2600 कोटी रुपयाची कामं झाली. नंतर मग साहेबांनी सांगितलं, आमदार साहेबांनी 2800 कोटीची झाली. एका पत्रकाराने तर थेट 3500 कोटी सांगून टाकली. काल 4100 कोटी झाली. एकदा या सगळ्या कामांची यादी डोळ्यापुढे आली पाहिजे. कारण या तालुक्यात येणारा निधी फक्त माझ्याचमुळे येतोय असा काहींचा गोड गैरसमज आहे. बाळाभाऊ भेगडे पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य आहेत, त्यांना काही निधी आला, मावळात निधी पडला की माझा. बाबूराव पायकर जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचा काही निधी आला की माझा. नितीन मराठे जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचा निधी आला तरी माझा. सरपंचांचा आला तरी माझा. जलजीवन मिशन ही अशी योजना होती केंद्र सरकारची की प्रत्येक गावाला नळाने शुद्ध पाणी पुरवठा आणि घरपोच. या योजनेची जी वैशिष्ट्य होती 60% केंद्राचे पैसे, 40% राज्य शासनाचे. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की याच्यात आमदाराचं कसलं शिफारस पत्र लागत नाही. त्या ग्रामपंचायतीने ठराव करायचा, ठराव पंचायत समितीला पाठवायचा, पंचायत समितीने ठराव पास करून जिल्हा परिषदेला पाठवायचा आणि जिल्हा परिषदेने त्याच्यावरती मार्क करून राज्य शासनाने 40% फंडाची रक्कम त्या ठिकाणी तयार ठेवायची आणि केंद्र शासन त्याच्यावरती 60% रक्कम टाकून ती योजना येणार. आज मावळ तालुक्याच्या 104 ग्रामपंचायतींमध्ये या अशा पद्धतीचे सगळे पैसे तयार झाल्यानंतर किंवा आल्यानंतर मला इथं बसलेल्या कार्यकर्त्यांनी हात वरती करून सांगा की 104 पैकी कोणत्या योजनेचं काम पूर्ण झालं आणि ते व्यवस्थित चाललेलं आहे. झालंय त्या 20% थांबा जरा. ते जे काम इतकं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे की ते पाईप वरती आहेत, जमिनीच्या वरती पाईप आहेत. आता टाकी ही उंचावरती लागते आणि बाय ग्रॅव्हिटीचं सगळं पाणी सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. काही ठिकाणी टाकी खड्ड्यात आहे, लोकांची घरं वरती आहेत.
आणि म्हणून कसल्याही प्रकारचं टाके घालतात. तुम्ही आता जरा सांगा ते पण. आणि म्हणून या अशा पद्धतीचं काम, याच्यावरती एक पाणी पुरवठा मंत्री नेमला होता, माहितीये का? प्रत्येक कामाचे वेगवेगळे मंत्री होते, पण ते सगळे पगारी होते, तुम्ही कार्यकर्ते नव्हते पण. आणि म्हणून या सगळ्या कामांमध्ये कसं गेलं, काय गेलं, आता त्याच्यावर येणार संतोष तुझ्या बाबतीतला विषय. आणि म्हणून प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी कमिशन बाजी. तुम्ही फार दानशूर आहात, आम्हाला मान्य आहे. मागच्या वेळेला तुम्ही खिशातला खर्च केला, पण या वेळेला 20% चर्चा जी आहे त्याला स्वतःच त्यांनी पुष्टी दिलेली आहे. म्हणजे आता तुमच्या कान्हेर उप जिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या भाषणात मला वाटतं बरीच नेते मंडळी त्या ठिकाणी गेलेली नव्हती. त्यात आमदारांनी सांगितलं की होय मी 73 कोटी रुपये जमा केले, ते ऑन द रेकॉर्ड आहे, भाषण रेकॉर्ड आहे. 73 कोटी रुपये जमा केले. ते म्हटले की दानशूर उद्योगपतींनी मला पैसे दिले. मान्य, उद्योगपती दानशूर असू शकतात. ते म्हणले दानशूर ठेकेदारांनी मला पैसे दिले. आता ठेकेदार कोण दानशूर झाला मला सांग. तुमच्या गावात तुम्ही सामाजिक काम करता, ठेकेदाराला म्हणतात 21 रुपये वर्गणी तिथे पहिला रडायला सुरुवात करते. आता हे म्हणते ठेकेदार दानशूर होते. आता त्यात किती टक्के कमिशन माझी होती हे सगळं आम्ही काढू, तुम्ही छापा फक्त. यांनी सांगितलं की ते मलिदा गँग काढली. संतोष बेगडे मलिदा गँगचे सदस्य आहेत, हे आमदार त्यांच्या रेकॉर्डवरती सांगतायत, त्यांच्या व्हॉट्सअपच्या त्यांच्या नंबरवरून टाकतायत. मग संतोष बेगडे मलिदा गँगचे सदस्य आहेत, तर मग मलिदा गँगचा अध्यक्ष कोण आहे याचं पण उत्तर दिलं पाहिजे ना. अहो, संतोष छबराव बेगडे किती वर्ष व्यवसाय करतो तुम्हाला आम्हाला माहिती आहे. कोणताही ठेकेदार जो मोठा आहे तो त्याच्या धंद्याचं पाहतो, कोणत्याही कामासाठी 3 टेंडर मागवतो, ज्याचं लोएस्ट असेल त्याला काम दिलं जातं. आता जो योग्य व्यवसाय करतोय त्याचा तो करणार, परंतु ही कामं मी दिली, ती कामं मी दिली, ती कामं मी दिली, मग ठेकेदार तू आहे का तो आहे दुसरा आहे हे कळायला मार्ग नाही. आणि म्हणून मित्रांनो, हे जे काही पद्धतीने काम चालू आहे, या तालुक्याला लाचार बनवण्याचं काम चालू आहे. लाचार. हा मावळ तालुका मावळ्यांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी घडवला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, त्या मावळ्यांचा हा मावळ तालुका आहे. आणि त्या मावळ तालुक्यामध्ये आज लाचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. वारकरी संप्रदाय आपल्या तालुक्याचं मोठं वैभव आहे. वारकरी संप्रदाय इतकं आपलं भूषण आहे. मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला संपूर्ण राज्यात फिरलो त्यावेळेला तिथल्या लोकांना मी सांगायचो की मी तळेगाव दाभाडे मावळ तालुक्याचा आहे. त्यांना नीट कळत नव्हतं, पण ज्या वेळेला त्यांना सांगायचो की मी मावळ तालुक्याच्या जवळ असणाऱ्या देहू आणि आळंदीच्या शेजारी राहतो, अहो म्हातारी लोक आमच्या सारख्याच्या पाया पडायची. आता आमचं काय वारकरी संप्रदायाशी कसला संबंध आहे? मी खोटा वारकरी नाही, खरं सांग. नाही तर काही जणांनी ते कीर्तनकारासारखी पगडी टाकली, गळ्यात माळ नाही, तो सुद्धा एकादशीला काय खायचं ते खाऊ द्या, ते सुद्धा वारकरी. वारकरी फार मोठी संकल्पना आहे हो. या ते सांगतोय ना मी, आता त्याच्यावर येतोय. या वारकरी संप्रदायाचं मोठं या ठिकाणी परंपरा असताना आपल्या तालुक्यातून जवळपास 50 दिंड्या वारीमध्ये चालतात. एवढी मोठी परंपरा. तुमच्या आमच्या गावामध्ये सप्ताह भरतो. सप्ताहाला आपण कुठे भरवतो? सप्ताह मंदिरात भरवतो. आणि यांचा एक राजकीय सप्ताह चालू झाला माळावर. त्या माळावरच्या सप्ताहाला सगळ्या गाड्या भरून भरून लोक आणायची. तो सगळा सप्ताह गोडधोड खायला घालून परत लोक पोचवायची. आणि सप्ताह संपला की आता सगळे आम्ही सगळ्या महाराज मंडळींची माफी मागतो. सगळे तशातले अशा काय वागले, पण बरीचशे महाराज मंडळी एकदा सप्ताह संपला की कोकणात त्या हॉटेलमध्ये जाऊन काय करतात? अहो, एक क्लिप तर मला अशी विचित्र आली की त्या स्विमिंग टँक मध्ये सुनील अण्णा शेळके दादा 1 नंबर म्हणून महाराज नाचतात. आता बोला, अहो मी आमच्या बाळासाहेब उठवलेलं म्हणजे ही क्लिप डिलीट कर. तो अण्णा नाही वाजू आपण बँड. अरे बाबा, बँड वाजवता येईल, पण त्या वारकरी संप्रदायाचं आपण दुकानावर घेतोय ना, तो संप्रदाय मोठा आहे ना, त्या संप्रदायाची तरी आपण त्या ठिकाणी पूज राखली पाहिजे. असा मी म्हणून ती क्लिप थांबवतच होतो. एका गावचं भजनच कालपासून प्रसारित झालं.
आईला भजनं कोणती पाहिजे दोन? विठ्ठलाची, पांडुरंगाची, अजून संतांची घ्या. नवीन एक संत झालाय तालुक्यात. पण भैरेगावच होत, भैरेगावात होतं. मग मला कोणीतरी सांगितलं की प्रत्येकाला 2100चं पाकिट दिलं होतं. वारकरी संप्रदायाच्या विषयी ह्या भावना. अहो, एक महाराज, मी त्याचं आता नाव नंतर घेणार आहे, एक महाराज त्या काळामध्ये इलेक्शनच्या धोतर कमरेला खुसून पाकिट वाटत होतं. बोला, मी बोलल्यावरती त्यांना राग आला. म्हणजे पाया पडतो तुमच्या, म्हणलं आमच्या कशाला पाया पडता, विठ्ठलाच्या पडा. आणि म्हणून हा संप्रदाय ज्या पद्धतीने लयास चाललेला आहे, टिंगल चाललेली आहे, प्रत्येक गोष्टीची टिंगल. एक जण म्हणला 5 वर्षापासून दिंडीची तयारी लय जोरात. म्हणलं का? मग आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी पोशाख देतो. मग पोशाख देत होते तेव्हा या ठिकाणी दिंडी जात नव्हत्या का? तुम्ही चालू केल्या दिंड्या. अहो, कशाचं श्रेय घेतील ना त्याची काही गॅरंटीच नाही. कशाचं श्रेय घेतील त्याची गॅरंटी नाही. दुसरं क्षेत्र आहे, शेवटच्या वर्षी मी सांगितलं ना, मी वारकरी नसल्यामुळे तिथं नव्हतो. दत्ता भाऊ पडवळ सांगतायत अण्णा की मागचे 4 वर्ष नाही दिले, याच वर्षी दिले. या तालुक्यात पत्रकार मंडळी मोठ्या प्रमाणात, माझं पत्रकार मंडळी कुणी असतील तर त्यांना आव्हान आहे. पत्रकार हा समाज जीवनातला फार महत्वाचा घटक आहे, लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. अहो, या पत्रकाराने समाजातल्या व्यथा, समाजातली दुखणी, समाजातल्या वेदना चव्हाट्यावर आणून मांडण्याचं काम केलं पाहिजे. जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीवर थाप दिली पाहिजे, पण चुकीचं काम असेल तर त्याला झोडलं पाहिजे. ही खरं तर पत्रकाराची व्याख्या आहे. आज काय परिस्थिती आमच्या तालुक्यातल्या पत्रकारांची, त्यांना पत्रकारच का म्हणावं मला हेच कळत नाही. हे जाहिरातदार आणि बातमीदार आहेत. जाहिराती घ्यायच्या आणि बातम्या प्रेस नोट आली की पाठवायच्या, एवढी त्यांची पत्रकारिता आहे. ते पत्रकार यांच्या घरचे निरोप टाकीत असतात त्या ग्रुपवरती वेगवेगळ्या. त्यांना पत्रकार म्हणायचं का? फक्त तुम्ही त्यांची पाकिटं घेऊन त्यांची लाल करणार आहात. एकदा ठरवा या तालुक्यामध्ये काहीतरी. अरे कुठं चाललाय हा तालुका? तुमच्याकडे पैसे आले, तुम्ही सगळ्या महिलांना साड्या वाटून टाकल्या का? त्यांच्या नवऱ्यांमध्ये त्यांना बायकांना साड्या घ्यायला ताकद नाही? अहो ठीक आहे, साड्या दिल्या असं तरी म्हणलं ना, साड्या दिल्या. एक जण म्हटला पगारी आम्ही सगळ्या बायकांना साड्या घातल्या. त्याला काय प्रकारे तेच कळायला तयार नाही. निव्वळ लाचाराच्या फौजा तयार करा. 2900 कोटी रुपयाची ज्या माणसाने कामं केली त्याला काय करायचं? महिलांच्या ट्रिपा काढायची. 2900 कोटीची कामं केलेल्याला काय करायचं? तरुणांना काटाखाली कोकणात नेऊन दारू मटण खायला घालायची. काय करायचं? बारीक बारीक पोरांना पालकांसंग त्या ठिकाणी वेट अँड जॉयची तिकीट काढून द्यायची. ह्या तरुणांना, ह्या पोरांना, ह्या महिलांना वाटायला लागलंय की हे जे तालुक्यात नवचित्र उभं राहिले हेच वास्तव आहे आणि हेच विश्व आहे. कुठं चाललाय आमचा मावळ तालुका? तुम्हाला ना आम्हाला कधीतरी राग येणार का नाही? एका राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मला भेटला. म्हणला आता तुमची महायुती झालेली आहे, तुमचं जरा लयच गुलुगुलू बोलणं चाललंय. आमच्या गावचे इंटरनल रोड तेवढे झालेले तेवढे करायला सांगा. मी आमदारांच्या बंधूंना निरोप दिला की अरे आमच्या गावचे रस्ते रोड इंटरनल आहे तेवढे करून टाका. कारण तो कार्यकर्ता म्हणतो ते जर झाले नाही तर आमच्या गावातून मतं मिळणार नाहीत. मी त्याला जसाच्या तसा निरोप दिला. ते म्हणते काय काळजी नका करू, पैसे फेकले की कुत्र्यागत पळत येतात. अरे काय चाललंय काय म्हणून आपण या तालुक्याची जनता उद्या बाहेर जर गेलो ना, मावळ तालुक्याचे आम्ही नागरिक आहोत, लोक आपल्या तोंडात शेण घालतील. अरे तुमच्या मावळ तालुक्याकडे बघून आम्ही छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी गुणगान गातो आणि तुमच्या मावळ तालुक्यातला माणूस त्या ठिकाणी फार लाचार होऊन गेलाय. लाचार आणि गुलाम असल्या लाचार गुलामांचा हा मावळ तालुका नाहीये हे तुम्हाला येत्या काळात सिद्ध करावं लागेल. मी बापूसाहेब भेगडेंची दुपारची आजची पत्रकार परिषद बघत होतो. बबन भाऊंनी त्या ठिकाणी स्वागत केलं. बापूसाहेबांनी त्यांची भूमिका मांडली. तिकीट दिलं नाही म्हणून आकांड तांडव नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला दिसत होता. मला वाटलं कार्यकर्ते चिडतील, काहीतरी करतील, पण ते सगळं झाल्यानंतर बापूसाहेब त्या ठिकाणी गेले. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बोर्डाला पाया पडले आणि तो बोर्ड शांततेत घडी करून त्या ठिकाणी कार्यकर्त्याला दिला की नीट ठेव. ही राजकीय संस्कृती ज्या पक्षामध्ये मी वाढलो, ज्या पक्षाने मला बळ दिलं, ज्या पक्षाने मला तिकीट दिलं,
त्या पक्षाचा गौरव करण्याची ही म्हणतात पद्धत. आणि तुम्ही काय केलं 5 वर्षापूर्वी? तुम्हाला आम्ही काही कमी केलं? तुम्हाला 2006 तिकीट दिलं, तुम्ही निवडून नाही आले. तोपर्यंत ते कार्यकर्तेच नव्हते आमच्या पक्षाचे. 2011 यांना तिकीट दिलं, निवडून आले. निवडून आल्याबरोबर मला म्हणले आता विरोधी पक्ष नेते तुम्ही आता थांबा, मला द्या. म्हटलं कार्यकर्ता तोरणे बाळाभाऊ देऊन टाकू. दिलं, विरोधी पक्ष नेते पद झाले. आमच्या काही महिला म्हटल्या की 1-1 वर्ष आम्हाला पण द्या. आम्ही त्यांना सूचना केली की देऊन टाका. ते म्हणजे अजिबात नाही. 2016 पर्यंत सोडलं नाही. 2016 निवडणूक झाली, निवडून आले. आमच्या 27 पैकी 21 निवडून आले होते. आणि मग त्याच्यामध्ये काही सिनियर लोक होते. आम्हाला काहींनी सूचना केली की सिनियर लोकांना द्या, पण आम्हाला पण नाही किडा. आम्ही पहिलं उपनगराध्यक्ष त्यालाच केलं, बाळाभाऊच्या मागे लागून. आता ते कुठं संपत नव्हतं. या बाबांनी दिला महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा आणि हे झाले महामंत्री. आता ते उपाध्यक्षपद खाली झाले. हा बाबा कशाला का बसतो? यांनी माझं धोतर शर्टच धरून ठेवलं. ते आपल्याला पाहिजे, ते आपल्याला पाहिजे. काळावर म्हणलं देऊन टाक. ते दिलं. 2च वर्षाची आमदारकीची निवडणूक येत होती. बघा 11 पासूनचा चालू झालेला प्रवास तुम्हाला नीट समजून सांगतोय, नीट ऐका. कारण 2019 ला आम्हाला वाटलं हट्ट करील. पोरं हट्ट करतात की हट्ट करून थांब रे बाबा, आपण समजून सांगू. आता सगळंच दिलं तुला, पुढे बघू. तू आता मदत कर, पक्षाच्या कामात ये. आयला बाबांनी एका रात्रीतच पार्टी बदलून टाकली. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला नाही मजा वाटली, पण 5 वर्षांनी तुम्हाला कळलं की काम अवघड आहे. आता तुम्ही जर वाढदिवसाला बोर्ड बघितले असतील तर सगळीकडे भावी मंत्री बघितलं ना. ते बाय हुकर का कोणती गोष्ट मिळवायची म्हणजे मिळवणारच असे. तुम्ही सगळं अजितदादांना मानणारे कार्यकर्ते आहात, खरंय का नाही? जर तुमचं खरं मनापासून अजितदादांवरती प्रेम असेल ना, तर आता अजितदादांना वाचवायची वेळ आलेली. कारण हा बाबा आता कधी अजितदादाची खुर्ची मागेल ना तुम्हाला कळलंच नाही. आणि त्यावेळेला मला कळलं या भाजपवाल्यांचं दुखणं काय होतं. अहो तुम्ही सगळे 19 ला आमचा मोठ्या मतदार पराभव झाला. आम्हाला त्या ठिकाणी सगळे निर्णय चुकला. वाडेकर साहेब होते, तो तुम्हाला काय करताना आला, निर्णय नाही कळत. एक जण तर म्हणला येडा गावळ काय पोरं सोरांचं काम चाललंय. आता पोरा सोरांचं काम चाललंय, आम्हाला हिनवलं की आम्ही आता गप्प बसलो काही दिवस. आणि आता जशी 4, 4.5, 5 वर्ष पूर्ण होत आली, तेव्हा तुमच्यातलेच काही कार्यकर्ते आम्हाला म्हणायला लागले की तुमचाच निर्णय बरोबर होता, तुम्ही तिकीट नाही दिलं ते योग्य होतं. दाखवलंय ना आता ते. चला, आणि म्हणून आता ही निवडणूक, ही जी काही प्रवृत्ती तालुक्यामध्ये तयार झालेली, आता तर लय गाजरांचं पीक आले. लोणावळा शहरात मी जाऊन आलो. लोणावळा शहरातल्या आमच्या कार्यकर्त्यांना काही लयुती धर्माचा किडा चावलाय ना, चावलाय काही नाही. आम्ही त्यांना चेक करून आलो. अरे त्यांना सांगितलं बाबांनो, मला माहिती आहे तुम्हाला काय आलंय हे सगळं, कारण तुम्हाला दिलाय नगराध्यक्ष पदाचा शब्द. पण जेव्हा ते 5 जणांना वेगवेगळ्या दिला होता, त्या 5 जणांना एकत्र केले आणि म्हणतात सांगा एकामेकाला कोणाला शब्द दिलाय. ते 5 जण म्हणजे आम्हाला दिलाय. आता 5 भाजपातले नगराध्यक्ष तयार आहेत. राष्ट्रवादीचे किती तयार असतील? सेम तळेगावात झालं. मी पण नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट झालो होतो. किती नगराध्यक्ष करावे त्याला काही लिमिट नाही. पाहिजे तुला काय पाहिजे, गाजर घे. अशा पद्धतीचं चाललंय. आता तुमच्याकडे येतील, कुणाला जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, अजून कुणाला काय पाहिजे पदाची खैरात तुमच्याकडे येणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हा बाबा तालुक्याला लाभलेलं नेतृत्व नाही, तालुक्याला अधोगतीला नेणारा माणूस आहे. हे प्रत्येकाने ओळखून घेतलं पाहिजे. महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने बोलवलं जातं, कारण महिला अशी आहे की तिने एकदा डोक्यात घेते की ती कुणाचं ऐकत नाही. मग महिलांना एक विचारा की शिवण क्लास हा वर्ग फक्त निवडणुकीच्या आधी 6 महिनेच का होतं, बाकीची 5 वर्ष पुढे जातात. मग ती का पंचवार्षिक योजना आहे का? अनेक त्या ठिकाणी महिलांच्या योजना, मुलांना तर सांगितलं होतं 5,000 प्रत्येक वर्षी 5,000 नोकऱ्या, 5 वर्षाला 25,000 नोकऱ्या, रोजगार आहे का यादी?
आता आम्ही विचारायला लागलो तर अनेक प्रश्न मी आता प्रचार सभांमध्ये विचारणार आहे. आता आपण तर काय सगळं आपल्याच काम करणार आहोत. त्यामुळे हे सगळे प्रश्न जे माझ्याकडे शिल्लक आहेत विकास कामांचे, हे मी आज न बोलता जाहीर प्रचार सभांमधून विचारणार आहे. आणि म्हणून एक सुसंस्कृत खऱ्या अर्थानं शेवटी हे बघा लक्षात ठेवा, बापूसाहेब बेगडे आमचे मतभेद नव्हते का? तर होते. मला सुद्धा त्या ठिकाणी बापूसाहेबांचं काम करणं म्हणजे अवघड काम होतं ना. पहिलं माझ्या बायकोचं आई बापाचं मत कसं वळवायचं हा माझ्याकडे प्रश्न आहे. पण लक्षात ठेवा, तालुक्यातला कार्यकर्ता ज्यावेळेला अन्याय होताना आपल्याकडे रडत होतो ना, त्यावेळेला कळतं की हो आपलं दुखणं काहीच नाही, कार्यकर्त्यांची दुखणी सोडायची असतील तर या बाबाला घरी पाठवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी माझी विनंती आहे की केवळ जमा गर्दी जास्त झाली म्हणून त्याच्या भ्रमात जाऊ नका. आम्ही 2019ला गेलो होतो, आम्हाला इकडचं तिकडचं दिसत नव्हतं, खड्डा मोठा पडल्यावरती कळतं. म्हणून आज आपण सगळे मंडळी आलेलो आहोत. 28 तारखेला बापूसाहेब बेगडेंचा अर्ज भरायचा आहे. सगळ्या बूथवरती मतदार याद्या पाठवलेल्या आहेत, त्या चेक करा. 3,84,000 आजचा आकडा झालाय मतदानाचा. आपल्या पुढे टार्गेट आहे 1.5 लाख मतं बापूसाहेबांच्या वेळेला नेट मिळतील त्यावेळेला ते आमदार होतील. आणि म्हणून ही 1.5 लाख मतं आपल्याला कशी मिळवायची याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक घरातल्या माणसाला तुम्हाला समजून सांगावं लागेल. आम्ही सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगतोय की आपण बापूसाहेब बेगडेंना पाठिंबा का दिलाय. कारण आपल्याला केवळ उमेदवारी लढवणं हे आपलं ध्येय नाही, या तालुक्याला योग्य मार्गावरती आणणं आपलं हे ध्येय आहे. आणि म्हणून रवी आप्पा सारखा आपला कार्यकर्ता थोडा 2 पावलं मागे घ्यायला लागला तरी चालेल, पण आपल्याला या तालुक्याला योग्य मार्गावरती आणण्यासाठी बापूसाहेब बेगडेच पाहिजे. शेवटी असं आहे की माणसाला जी संगत असते त्या संगतीनुसार माणूस घडतो बिघडतो. सुरुवातीच्या काळामध्ये बापूसाहेबांनी केले काय उद्योग, त्यात हे बाहेर नाही बाबा ते रेकॉर्ड न करू. पण जसं माणसाची संगत असते तशा पद्धतीने माणूस बिघडला जातो, घडला जातो. नंतर मग त्यांनी ट्रकच्या व्यवसायात आले, ट्रकच्या व्यवसायातून त्यांचे काही उद्योगपतींचे संबंध निर्माण झाले, त्या उद्योजकांकडून त्यांनी धडे घेतले, उद्योजक बापूसाहेब बेगडे झाले. आणि मला या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी आठवण करून दिली, मी नाही, आमचे कार्यकर्ते बोलले, जो माणूस 95,000 मतांनी निवडून येऊन सुद्धा ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अतिशय वैयक्तिक पातळीवर जाऊन त्रास दिला, कुणाच्या महसुलात ज्यांच्या केसेस चालू होत्या त्या तहसीलदाराला सांगून, त्या प्रांताला सांगून, त्या कलेक्टरला सांगून त्याच्या विरोधात कशा जातील हे पाहिलं. कुणाच्या हॉटेलच्या पुढच्या खड्डे खोदून ठेवले, त्याच्या हॉटेलात कसे गिराईक जाणार नाही, कुणाच्या जागांवरती आरक्षण टाकली आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं. का तर तू माझं काम केलं नाही म्हणून. आमचे कार्यकर्ते म्हणायला लागले, आम्ही म्हणलो नाही, तुम्हाला परत सांगतो, बापू बेगडेला पाठिंबा द्यावा असं आम्ही नेते मंडळी म्हणालो नाही. आमचे कार्यकर्ते येऊन आपल्याला सांगायला लागले की 2009 साली बापूसाहेब बेगडेंचा आपण पराभव केला, पण 2009 साली बापूसाहेब हरले, पण एकाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी साधं ब्र पण विचारलं नाही, त्यांनी कुणाला साधी शिवी पण दिली नाही, त्यांनी मारहाण केली नाही. आणि हा माणूस निवडून सुद्धा एवढा त्रास देतो, मग बापूसाहेब बेगडे का वाईट आहे? तुम्ही सगळेजण त्याच्या मागे जा, हे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. भंडारा डोंगर येथे 1,200 कोटी रुपयाच्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं निर्माण चालू आहे. आज बापूसाहेब बाळासाहेब काशीद पाटील असतील तिथले महाराज मंडळी यांच्या संगतीत आहे. गळ्यात माळे म्हणून ते वारकरी, कारण वारकऱ्याची किमान अट गळ्यात माळ असली पाहिजे ना, इथे बिगर माळेचेच वारकरी झाले. आणि म्हणून त्या ठिकाणी उत्तमपणाने वारकरी संप्रदायाचा वसा वारसा त्यांच्या पद्धतीने बापूसाहेब बेगडे चालवत आहेत. त्या मंदिराला भरघोस निधी आणून देण्याचं काम करतायत. असा हा वारकऱ्याला जर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा फेरविचार करावा लागणार. शेवटी माणूस बदलतो ना, माणूस काय तोच राहतो का? माणसाचे जर गुण बदलले, माणूस जर योग्य ट्रॅकवरती आला तर त्याला ही संधी दिली गेलीच पाहिजे. आणि म्हणून बापूसाहेब बेगडेंच्या मागे उभा राहण्याचा निर्धार सगळ्या भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. 2000 जाऊ दे, आता फार लय तुमच्या विषय घेतले की बाकीच्यांना बोलायचंय, म्हणून अधिक न बोलता कार्यकर्त्यांनी सजग राहिलं पाहिजे. आपली बूथ यादी हे आपल्यासाठी आता गीता आहे, ही पहिली चेक करा.
सगळी लोक गावातलीच आहेत का बाहेरची आहेत? कारण बाहेरची नावं लय घुसडली जातात. तळेगावातली नावं ग्रामीणला, ग्रामीणची नावं तळेगावात, काही लोणावळ्यात. हे सगळं फिल्टर लावून यादी आता शोधली पाहिजे. 60 नावं म्हणजे एक पान इकडून 30 इकडून 30 ही 60 नावं एक एक कार्यकर्ता नेमलं पाहिजे. कारण आता कार्यकर्त्याचं सगळ्यात मोहळ. कारण आता भाजपचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाचे हे शरद पवार साहेबांचे पण आहेत, शिवसेनेचे पण आहेत आणि काँग्रेसाचे पण आहेत. मग एवढे आरपीआय पण बोलणं झाले भाऊंचं पण. आणि म्हणून एवढे सगळे कार्यकर्ते आल्यानंतर फक्त भ्रमात राहिलो तर मात्र मग आपलं वाईट काम होईल. आपल्याला त्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटून द्या. जास्त कार्यकर्ते झाले तर 30 नावं द्या, पण त्या 30च लोकांवरती आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आमच्या भेगडे परिवारातल्या टीम आम्ही तयार केल्यात, 22 टीम. ते फक्त तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला काय लागतंय तुम्हाला त्या ठिकाणी